दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील अनेक वर्षापासून पीक विम्याचे पैसे कमी मिळणं तसंच अनेकांना मिळतच नसल्यामुळे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा पीक विम्यातून वगळल्यामुळे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओरिएंटल पीक विमा कंपनीचं सोलापूर येथील विभागीय कार्यालयावर दिनांक 15 मे रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी विमा कंपनीचे राज्यप्रमुख विनायक दीक्षित यांनी फोनवरून लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार अनेक शेतकऱ्यांना पैसे आले असले तरी ती रक्कम कमी होती। तसंच काढणी पश्चातची नुकसान भरपाई देखील अद्याप प्रलंबित असल्यामुळे मंगळवारी पुन्हा शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बार्शी येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर हलगीनाद करत विविध मागण्यांचं निवेदन दिलं। त्यानंतर आंदोलकांनी सोलापूर येथे झालेल्या मागील आंदोलनाप्रमाणे ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यास फोनवर बोलून त्यांच्याकडून पुन्हा आश्वासन घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे। पीक विमाच्या हक्काचा पीक विमाच्या हक्काचा शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा कोण म्हणता घेत नाही कोण म्हणता घेत नाही। प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची शांततेत या ठिकाणी हलगीनाद करून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही राज्याचे प्रतिनिधी पीक विम्याचे यांना फोन लावून द्या, त्यांना आम्हाला शांततेत बोलायचं असं मी त्यांना इथल्या प्रतिनिधीला आम्ही सांगत होतो। शांततेत आंदोलन चालू आहे, तुम्ही त्यांना फक्त फोनवर आम्हाला बोलू द्या, त्यांना आम्हाला विचारू द्या कधी तुम्ही पीक विम्याचे पैसे आणणार आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी फोन लावून न दिल्यामुळं आज तिथं संतप्त असलेले आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद भालेकर यांनी तिथं या कार्याची मनस्ताप होऊन नाविलाजाने त्या ठिकाणी फोडतोड केलेली आहे। मी सरकारला सांगू इच्छितो, पीक विमा कंपनीच्या राज्याच्या प्रमुखाला सांगू इच्छितो, हरामखोरांनो तुम्ही आणखीन आमचा अंत पाहू नका। शेतकरी गरीब आहे, तुम्ही शेतकऱ्यांना लुटायचे धंदे बंद करा। तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे मागील 2-3 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे भरपूर लुटलेले आहेत, ते तात्काळ सोडा, अन्यथा संबंधित मंत्री असेल, संबंधित कुठलं कार्यालय असेल त्या ठिकाणी शेतकरी येऊन स्वतः आत्महत्या करून मारण्यापेक्षा त्यांना मारल्याशिवाय सोडणार नाही, एवढे शेतकरी वैतागलेले आहेत। नाविलाज आहे त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचे पैसे जर 10 दिवसात नाही सोडले तर मग पुढे काय होईल आम्ही काय सांगू शकत नाही। शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे, मग ती संघटनेचे कार्यकर्ते सहन करत नाहीत, बाकीचे सहन करतील, परंतु संघटनेचे कार्यकर्ते अन्याय अत्याचार सहन करत नाहीत, ते मग वेगळ्या मार्गाला जातील, त्याची जबाबदारी आमची असणार नाही। परंतु तेथील विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी काही केल्या फोन लावला नाही, म्हणून काही शेतकऱ्यांनी रागाच्या भरात अखेर वैतागून नाविलाजानं ओरिएंटल पीक विमा कंपनीचं कार्यालयच फोडलं। यावेळी बार्शी तालुकाध्यक्ष शरद भालेकर, युवा तालुकाध्यक्ष सचिन आगलावे आदींसह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।